हॅलो फ्रेंड्स, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आगामी जी महाराष्ट्र शिक्षक भरती आहे 2023ची, तर या महाराष्ट्र शिक्षक भरती अंतर्गत जी टेट परीक्षा आहे त्या टेट परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण या संभाव्य प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला कळून जाईल की कोणत्या घटकासाठी, जसं की इडियम्स विचारलेले आहेत, प्रोवर्ब विचारले आहेत, सिनॉनिम विचारलेत, तर त्या प्रत्येक घटकाचा तुम्हाला अभ्यास कशा तऱ्हेने करता येईल हे तुम्हाला यामधून एक आढावा मिळणार आहे. चला तर आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न बघा, आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. बघा, आउट ऑफ द गिवन ऑप्शन, खाली दिलेल्या पर्यायांपैकी विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. खाली दिलेले जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये एक प्रोवर्ब दिलेली आहे. प्रोवर्ब म्हणजे काय, तर मन दिलेले आहे. त्या मनीचा बेस्ट एक्सप्रेस म्हणजे योग्य अर्थ काय होतो तो आपल्याला बघायचा आहे. प्रश्न वाचूया आपण. डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर द हॅच. बघा, डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर द हॅच. बघूया, काउंट म्हणजे मोजणी करणे, चिकन्स म्हणजे काय तर कोंबडीचं पिल्लू, हॅच म्हणजे काय, कोंबडीचं पिल्लू ज्या वेळेला म्हणजे अंड्यातून पिल्लू बाहेर येतं त्याला हॅच, त्यावेळेला हॅच हा वर्ड वापरतात. बघा, डोंट काउंट युअर चिकन म्हणजे काय, तुमचे पिल्ले मोजू नका. बिफोर, पूर्वी, द हॅच म्हणजे अंडी देण्यापूर्वी तुमचे पिल्ले मोजू नका. आता असं इडियमचा प्रोवर्बचा सरळ सरळ अर्थ होतो का, नाही तर वेगळा अर्थ होतो. बघूया आपले ऑप्शन काय. तर पहिला ऑप्शन बघा, इफ यू कीप हेन्स देन देर इज नो नीड टू सी हाऊ मेनी चिकन्स आर हॅच्ड इच डे. बघा, इफ यू कीप हेन्स, जर तुमच्या ज्या कोंबड्या असतील त्या कोंबड्यांना तुम्हाला दररोज ते किती अंडे देत आहेत ते बघण्याची काही गरज नाही असा अर्थ होतो. बी बघूया, डोंट मेक प्लॅन्स बेस्ड ऑन प्रिडिक्टेड रिझल्ट्स दॅट हॅवंट ऑकर्ड येट. बघा, हा अर्थ असू शकतो. बघा, डोंट मेक प्लॅन्स म्हणजे योजना तयार करू नका. बेस्ड ऑन म्हणजे काय, अवलंबून असलेल्या. प्रिडिक्ट म्हणजे काय तर भाकीत किंवा अंदाजाच्या. ओके, ज्या काही तुमच्या योजना आहेत त्या तुम्ही अंदाजावरती, असे अंदाज जे की ऑकर्ड म्हणजे काय, घडलेले, आणि येट म्हणजे अद्याप, असे अंदाज जे अद्यापपर्यंत सुद्धा घडलेले नाहीत, तर त्या अंदाजाच्या बेसिसवरती तुम्ही तुमचे प्लॅन तयार करू नका असं ते बी सेंटेन्स आपलं सांगते. आणि करेक्ट आपला आन्सर आहे बी. ओके, चला, हे आहे आपलं आन्सर बी. पुढचं सी तरी पण सुद्धा वाचूया आपण काय होतं. इफ यू काउंट द हॅच चिकन्स, जर आपण ते हॅच चिकन्स म्हणजे काय, अंडी दिलेले जर पिल्ले आपण मोजले, देन देअर नंबर डिक्रीज, नंतर त्याचा नंबर जो आकडा आहे तो काय डिक्रीज होतो. म्हणजे निरर्थक हा स्टेटमेंट सी आहे म्हणून याकडे बघण्याची काही गरज नाही आहे. पुढचं बघूया, डू नॉट सेल ऑल द चिकन्स म्हणजे सगळे चिकन जे कोंबडीचे पिल्ले तुम्ही विकू नका, दॅट आर हॅच्ड ॲट अ टाइम. हे सगळे जे अंड्यांचे पिल्ले दिलेले ते सगळे तुम्ही एकाच टायमाला विकू नका असं ते म्हणतात. डी हे सुद्धा रॉंग आहे, म्हणजे करेक्ट आन्सर आहे आपला आहे बी आन्सर आहे. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 2, आउट ऑफ द गिवन ऑप्शन, खाली दिलेल्या पर्यायांपैकी चूज द वन विच इज द करेक्ट डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. बघा, सेंटेन्स दिला याच्यामध्ये आणि ते सेंटेन्स कसं दिलेलं तुम्हाला एक बघा, याचा आपल्याला काय सांगायचं, डायरेक्ट स्पीच फाइंड आउट करायचं. म्हणजे वाक्य दिलं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचचा. बघूया आता प्रश्न वाचा. माय टीचर ऑफन सेज टू मी दॅट इफ आय डोंट वर्क हार्ड आय शॅल फेल. बघा, माय टीचर ऑफन सेज टू मी, माझे शिक्षक मला अनेकदा म्हणतात, देट म्हणजे की, इफ आय डोंट वर्क हार्ड, जर मी खूप मेहनतीने काम नाही केलं तर मी काय होईल, आय शॅल फेल, मी अपयशी होईल असं माझे शिक्षक म्हणतात. आता याचं बघूया आपण. माय टीचर ऑफन सेज टू मी यावरून आपण बघूया आन्सर काय येतं. तर आन्सर आहे आपलं बघा, माय टीचर ऑफन सेज टू मी इफ यू डोंट वर्क हार्ड यू विल फेल. माय टीचर ऑफन सेज टू मी. बघा, याच्यामध्ये इफ यू डोंट वर्क हार्ड यू विल फेल. ऑप्शन आता कट कसे करता येईल आपल्याला बघूया. माय टीचर ऑफन सेड टू मी. आता बघा, सेज टू मी इथे आले, इथे सुद्धा आपल्या याच्यामध्ये सेज टू आले. ज्या वेळेला एखादी गोष्ट त्रिकालबाधित सत्य असेल किंवा सत्य म्हणून असेल, ट्रूथ स्टेटमेंट असेल, त्यावेळेला जशाला तसं त्यामध्ये राहतं. इथे बघा, माय टीचर ऑफन सेज टू मी सत्य आहे. इफ आय डोंट वर्क हार्ड, जर मी मेहनत केली नाही तर मी फेल होईल. त्यामुळे ऑप्शन आलेला आपलं बघा, इफ यू डोंट वर्क हार्ड यू विल फेल. इथे डिंट आलाय, पास्टची घटना, म्हणजे हे वाक्य चुकलंय. हे सेकंड बघूया, सेकंड तर आपलं आन्सर आहे. तिसरं बघूया, माय टीचर ऑफन सेड टू मी इफ यू डझंट वर्क हार्ड. आपल्याला माहिती आहे आय वी यू दे असेल तर त्यांच्या समोर डू येतं, मग इथे डज कसं काय आलं, तर ही शीट असताना डज वापरतं, म्हणून सी आन्सर आपलं रॉंग झालंय. दुसरं बघूया, माय टीचर ऑफन सेड टू मी, इथे रॉंग झालं. इफ यू डोंट वर्क हार्ड यू विल फेल, हे इथे रॉंग असल्यामुळे डी सुद्धा रॉंग झालं, म्हणजे करेक्ट ऑप्शन आपला आन्सर आहे बी. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 3, आउट ऑफ द गिवन ऑप्शन, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. ॲप्रोप्रिएट तंतोतंत आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. द बॉय डॅश डॅश द बॉल. बघा, द बॉय डॅश डॅश द बॉल. आपण आन्सर कट कसे होतात बघूया आता. ए बी सी डी. हा करेक्ट आपलं झालं.
हॅव हॅज नंतर फी 3 येतं म्हणजे प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस फी 3. म्हणजे हॅव नंतर इथे फी 1 आलाय म्हणजे हे रॉंग आहे. इथे सुद्धा हॅव हॅज नंतर फी 3 येतं म्हणजे ऑप्शन सी आणि डी आपले कट झाले आहेत. उरले आपल्याकडे ए आणि बी. बघूया आता. द बॉय कॉड द बेल, म्हणजे त्यामध्ये ॲक्युरेट फील होतं का आपण बघूया. द बॉय कॉड द बॉल, बघा जो मुलगा होता, कॅच म्हणजे पकडणे, कॅचचं भेटू झालं कॉड, त्या मुलाने बॉल पकडला, हे आन्सर येऊ शकतं. दुसरं बघूया बी. हॅव कॉट हे सुद्धा येऊ शकतं, परंतु या वाक्यामध्ये अशी क्रिया जी नुकतीच घडलेली आहे ते दर्शवण्यासाठी रिसेंटली जर ते आन्सर असतं सी तर त्यावेळेला रिसेंटली वापरण्यात आलेलं असतं, म्हणजे काय नुकताच किंवा जस्ट अशी घटना झालेली आहे, तर त्या वाक्यामध्ये सी आन्सर येऊ शकलं असतं, परंतु येथे आलेलं आहे आन्सर आपलं पहिल्यांदा ए म्हणजे सिंपल पास्ट टेन्सची रचना आहे. नेक्स्ट बघूया. Question 4. Out of the given 4 words, only one is spelled correctly. Find the words that is correctly spelled. बघा खाली काही शब्द दिलेले आहेत तुम्हाला, त्या शब्दांमध्ये एक असा शब्द आहे ज्याची स्पेलिंग काय करेक्टली आहे, योग्य आहे. वर्ड बघूया आपण आता. कॅरिबियन, फॅरेनाइट, एन्व्हायरमेंट, फ्लोरेसेंट. आन्सर सापडलेला आपल्याला कॅरिबियन. कॅरिबियनची स्पेलिंग करेक्ट आहे. बाकीचे बघूया आता करेक्ट स्पेल काय. आता फॅरेनाइटची स्पेलिंग बघूया, हे इथे आहे फॅरेनाइट, FAHRENHEIT. दुसरं बघूया एन्व्हायरमेंटची स्पेलिंग बघा, इथे एन हा गायब होता, इथे आपण घेतलेला आहे. आणि डीची बघा फ्लोरोसंटची ही आहे स्पेलिंग, म्हणजे आपल्याला करेक्ट आपल्याला स्पेलिंग सापडलेली आहे कॅरिबियन. कॅरिबियन सीज समुद्राचं नाव आहे. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 5. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आपल्याला ब्लँक फिलअप करायची ती करेक्ट आर्टिकलनं म्हणजे उपपदाचा वापर करून, ए अँड द या उपपदाचा वापर करून. क्वेश्चन आहे आय लर्नड डॅश डॅश फ्रेंच ॲट स्कूल. बघा आय लर्न, ए अँड द आहेत आपल्याकडे. आता बघा आन्सर काय होतं. आन्सर आहे बघा आर्टिकलची आपल्याला नो नीड ऑफ आर्टिकल, का गरज नाही आहे. ही फ्रेंच म्हणजे काय तर लँग्वेज आहे, मी शाळेमध्ये असताना फ्रेंच शिकली, तर लँग्वेज समोर आपल्याला कोणतंही आर्टिकल घ्यायची काही गरज नाही आहे, म्हणून आपण इथे ब्लँक राहू देऊ शकतो किंवा जशाल तसं सेंटेन्स पूर्ण होईल. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन 6. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स, खाली दिलेल्या 4 शब्दांपैकी ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्ट, म्हणजे फक्त एकाची स्पेलिंग काय करेक्ट नाहीये. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. आपल्याला असा शब्द शोधायचा आहे ज्याची की स्पेलिंग काय करेक्ट नाहीये. बघूया आता. त्याच्यामध्ये एनिमी, एनिमी आहे बरोबर, एनिमीचा अर्थ होतो शत्रू. सी एक्झॅजरेट म्हणजे अतिशयोक्ती किंवा एखादी गोष्ट फुगून सांगणे. डी एक्सलंट, एक्सलंट म्हणजे सर्वोत्तम. तिन्हीची स्पेलिंग काय करेक्ट आहे, फक्त येथे ए मध्ये रॉंग आहे, म्हणजे आपला आन्सर आहे ए. बघा बिजारेची करेक्ट स्पेलिंग काय BIZARRE, येथे डबल झेड वापरण्यात आलेलं होतं म्हणून हे काय होतं रॉंग होतं. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 7. डायरेक्शन. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. बघा अंडरलाईन फ्रेझल वर्ब म्हणजे अधोरेखित केलेला एक फ्रेज आहे, वाक्प्रचार आहे याच्यामध्ये. आउट ऑफ द 4 ऑप्शन, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. आता 4 पर्यायांपैकी तुम्हाला सबस्टिट्यूट करायचा, जो फ्रेज आहे तो सबस्टिट्यूट करायचा. सबस्टिट्यूट म्हणजे काय तर त्याच्या बदल्यात दुसरा शब्द तुम्हाला तिथे ॲड करायचा, दुसरा वर्ड ॲड करायचा आहे. प्रश्न वाचूया. द गव्हर्नमेंट मस्ट होल्ड डाऊन प्राइसेस. बघा आता गव्हर्नमेंट सरकारने, मस्ट म्हणजे काय एखादी गोष्ट करायलाच पाहिजे हे सांगण्यासाठी मस्टचा वापर केला जातो. द गव्हर्नमेंट मस्ट होल्ड डाऊन प्राइसेस. बघा आता सरकारने काय केलं पाहिजे, किमती काय केल्या पाहिजे सरकारने, म्हणजे तटस्थ ठेवल्या पाहिजे, जास्त वाढ पण नाही कमी पण नाही. मग इथे आपल्या सेंटेन्सनुसार काय अर्थ होऊ शकतो बघा. पहिला पर्याय दिला ए, सौर म्हणजे काय तर वाढवणे, किमती वाढत जातात का नाही, सरकारने किमती वाढवल्या पाहिजे का नाही. दुसरं बी इन्क्रीज, वाढवलं, इन्क्रीजचा अर्थ सुद्धा वाढवणे होते, हे सुद्धा नाही. इन्फ्लेट म्हणजे काय महागाई, तिन्ही सुद्धा सरकार या सेंटेन्सशी सुसंगत नाही आहेत. मग पहिला आपला आन्सर काय येणार आहे डी कंट्रोल, म्हणजे सरकारने काय केलं पाहिजे, द गव्हर्नमेंट मस्ट होल्ड डाऊनच्या ऐवजी आपण म्हणूया द गव्हर्नमेंट मस्ट कंट्रोल प्राइसेस, सरकारने किमतींवरती काय नियंत्रण ठेवलं पाहिजे. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 8. डायरेक्शन. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. बघा एक विधान दिलंय, त्याच्यामध्ये एक अंडरलाईन फ्रेझल वर्ब अधोरेखित केलेला एक फ्रेज दिलाय, वाक्प्रचार दिलेला आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. आपल्याला एक शब्द फाइंड आउट करायचा जो की त्या फ्रेजला अल्टरनेट असू शकणार आहे. वाचूया. द इनमेट्स ऑफ द हाऊस हॅव नॉट बीन एबल टू हँग टुगेदर इन टाइम्स ऑफ ॲडव्हर्सिटी. इनमेट म्हणजे काय तर सहप्रवासी किंवा आपले जे सोबती असतात त्याला इनमेट असं म्हणूया आपण, किंवा एकाच घरामध्ये राहणारे असे सहप्रवासी. द इनमेट्स ऑफ द हाऊस हॅव नॉट बीन एबल टू हँग टुगेदर. आता हँग टुगेदरचा मिनिंग आपल्याला फाइंड आउट करायचा. तर करेक्ट आन्सर आहे आपलं बघा सी रिमेन युनायटेड. रिमेन युनायटेड, रिमेन म्हणजे राहणे, युनायटेड म्हणजे एकत्रित्या राहणे. हँग टुगेदरचा अर्थ काय होतो एकत्रित्या राहणे म्हणजे रिमेन टुगेदर. तरी पहिला ऑप्शन बघूया अर्ग्यू एंडलेसली. अर्ग्यू म्हणजे काय
वादविवाद करणे. एका घरात राहत असताना त्यांनी वादविवाद करत राहायचे का? नाही. कधी तर संकटाच्या परिस्थितीमध्ये नाही. दुसरं फाईट विथ वन अनादर, एकमेकांशी लढत राहायचं, हे सुद्धा रॉंग आहे. डी बघूया, रिमेन डिसॅटिस्फाईड. सॅटिस्फाईड म्हणजे काय? समाधानकारक असणे. डिसॅटिस्फाईड म्हणजे असमाधानकारकपणे आपण एका घरात राहिलं पाहिजे. हे सुद्धा आन्सर चुकलेलं, म्हणजे करेक्ट आन्सर आपल्याला आहे सी, रिमेन युनायटेड. हँग टुगेदरचं मिनिंग काय? तर रिमेन युनायटेड. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. आउट ऑफ द गिवन ऑप्शन, खाली दिलेल्या पर्यायांपैकी चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. ॲप्रोप्रिएट आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं की त्या फिल इन द ब्लँकमध्ये फिट होईल. अ पोलिसमन डॅश डॅश द थीप. बघा, अ पोलिसमन हॅड डॅश डॅश द थीप. आता एक सेंटेन्स दिला आपल्याकडे. आता बघूया. आता ए, कॉट. पोलिसमॅन कॉट द थीप. पोलिसांनी चोरांना पकडलं. बी, पोलिसमन हॅव कॉट द थीप. हॅव नंतर फी3 येतं, माहिती आहे, हे सुद्धा येऊ शकतं. परंतु येथे प्रेझेंट परफेक्टच्या डेफिनेशननुसार कुठलाही तिथे रिसेंटली, नुकतेच किंवा जस्ट, केवळ अशी घटना घडलेली नाही आहे. त्यामुळे आपण बी ऑप्शन आपलं रॉंग होतं. हॅव नंतर कॅच आला, हा सुद्धा हॅव नंतर फी3 यायला पाहिजे, हे सुद्धा रॉंग झालं. हॅज नंतर सुद्धा प्रेझेंट परफेक्टच्या फॉर्म्युलानुसार फी3 यायला पाहिजे, म्हणून हे सुद्धा रॉंग झालं. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे कॉट. पोलिसमॅन कॉट द थीप. पोलिसांनी थीपला म्हणजे चोराला पकडलं. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्ट. बघा, खाली 4 शब्द दिले, त्याच्यापैकी एका शब्दाची स्पेलिंग काय? करेक्ट आहे. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. आपल्याला असा शब्द शोधायचा आहे ज्याची की स्पेलिंग काय? करेक्ट आहे. पहिलं बघूया सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय? तर एक आपण म्हणूया कब्रस्तान किंवा दफनभूमी असेल ना, सिमेट्री असं म्हणतात. दुसरं बघूया एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. फोरसिएबल म्हणजे अगोदर. एक्स्टॅसी म्हणजे काय? अत्यानंद होणे. आपल्याला स्पेलिंग फाइंड आउट करायचे. सिमेट्री, चला करेक्टली स्पेल्ड म्हणतात, सिमेट्रीची करेक्ट आहे. तर दुसरे स्पेलिंग काय चुकले झालेत बघा आपण. एक्झिस्टन्सची चुकलेली आहे. AXIST, एच्या ऐवजी ENC पाहिजे आपल्याला. आणि फोरसिएबलची स्पेलिंग काय चुकली? FOR, येथे ई पाहिजे आणि बाकीची स्पेलिंग बरोबर आहे. एक्स्टॅसी, ECSTACY, हे वाय हा रॉंग झालेला. एक्स्टॅसीचा अर्थ होतो अत्यानंद किंवा खूप आनंद होणे. म्हणजे आपला आन्सर आहे बघा, स्पेलिंग करेक्ट असणार ए, सिमेट्री. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 11. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. इडियमॅटिक एक्सप्रेशन दिलेलं आहे याच्यामध्ये. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियमॅटिक एक्सप्रेशन? त्या इडियमॅटिक एक्सप्रेशनचा मिनिंग काय? ब्ल्यू आईड बॉय. ओके, इन द सेंटेन्स गिवन बिलो. वाक्य वाचूया. इट वॉज नो सरप्राईज दॅट फ्रँकलिन गॉट द प्रमोशन. एव्हरीवन नोज ही इज द बॉसेस ब्ल्यू आईड बॉय. बघा, इट वॉज नो सरप्राईज म्हणजे आश्चर्याचं काही कारण नाही आहे की फ्रँकलिन गॉट द प्रमोशन, फ्रँकलिनला प्रमोशन मिळालं, बढती मिळाली, यामध्ये आश्चर्याचं काही कारण नाही. एव्हरीवन नोज, एव्हरीवन म्हणजे प्रत्येकांना, नोज म्हणजे माहीत असणे, प्रत्येकांना माहीत आहे ही इज द बॉसेस ब्ल्यू आय. तो काय? बॉसेसचा ब्ल्यू आय. आता बघा वाक्यावरून काय? एखाद्या व्यक्तीला जर प्रमोशन मिळाले असेल, ही पॉझिटिव्ह बातमी आहे का निगेटिव्ह बातमी आहे? पॉझिटिव्ह बातमी आहे, सकारात्मक, म्हणजे अर्थसुद्धा पॉझिटिव्ह असला पाहिजे. बघूया आता ऑप्शननुसार काय येतं. पहिलं ऑप्शन बघूया. अ मॅन हु इज लाईक्ड, असा माणूस जो की लाईक केला जातो, आवडला जातो. ॲडमायर्ड बाय समबडी इन ऑथॉरिटी, त्याला नेहमी ॲडमायर केलं पाहिजे, स्तुती केली पाहिजे, स्तुती केली जाते त्याची, त्याला प्रशंसा केली जाते. समबडी इन ऑथॉरिटी, जो काही ऑथॉरिटी असतात, अधिकारी वर्ग असतात, त्या माणसाची त्यांच्याकडून स्तुती केली जाते. हे ऑप्शन येऊ शकतं. दुसरं बघूया. अ मॅन हु इज बोथ क्रिटिसाइज्ड अँड अब्यूज बाय एव्हरीबडी. बघा, अ मॅन असा माणूस जो की क्रिटिसाइज केला जातो, टीका केला जातो. अब्यूज म्हणजे दोषारोप केला जातो. एव्हरीबडी म्हणजे असा माणूस ज्याचा सर्वांकडून काय केला जातो? टीका केली जाते, दोषारोप केलं जातं. जर असा व्यक्ती असेल तर त्याला प्रमोशन मिळेल का? नाही. म्हणजे आन्सर आपलं बघा बी रॉंग झाले. सी बघूया. समवन हुम एव्हरीबडी हेट. असा समवन म्हणजे कोणीतरी, एव्हरीबडी प्रत्येक जण त्याचा हेट करतात, तिरस्कार करतात. नाही, तिरस्कार मिळाल्यावर प्रमोशन मिळेल का? नाही. म्हणजे सी सुद्धा रॉंग. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा ए. नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 12. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. बघा, सेंटेन्स दिले आणि एक अंडरलाइन वर्ड आहे. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. आणि जो आपल्याला अपोजिट, आपल्याला या वर्डचा फाइंड आउट करायचा आहे. अपोजिट म्हणजे अँटोनी, विरुद्धार्थी फाइंड आउट करायचा. प्रश्न वाचूया. द रेकलेस ड्रायव्हर ॲक्सेलरेटेड टू ओव्हरटेक द बस. बघा, द रेकलेस ड्रायव्हर, रेकलेस ड्रायव्हर म्हणजे निष्काळजी असणारा तो ड्रायव्हर होता. त्याने एक्सेलरेट म्हणजे काय? गती वाढवणे, वेग पकडणे एखाद्या गोष्टीचा. टू ओव्हरटेक द बस, त्या बसला ओव्हरटेक करण्यासाठी त्या निष्काळजी ड्रायव्हरने काय केलं? त्याची गती वाढवली. आपल्याला ॲक्सेलेटर, गती वाढवण्यासाठी, कमी करण्यासाठी शब्द काय? अपोजिट, कमी करण्याच पाहायचं आपल्याला. मग डिले म्हणजे काय? तर विलंब करणे, हा येऊ शकतो. दुसरं हेस्टन म्हणजे घाई करणे, हे सुद्धा नाही येणार हा. रश म्हणजे धावणे, हा सिनोनिम येऊ शकेल. हरीड म्हणजे घाईने, म्हणजे आपल्याला विरुद्धार्थी शब्द सापडायचा. तर ए आहे डिले. डिले म्हणजे काय? तर विलंब करणे.
नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 13 डायरेक्शन. रिअरेंज द फॉलोइंग 5 सेंटेन्सेस. 5 सेंटेन्सला आपल्याला रिअरेंज करायचं पी क्यू आर एस अँड टी इन द प्रॉपर सिक्वेन्स, योग्य क्रमाने लावायचे टू फॉर्म अ मिनिंगफुल पॅरेग्राफ. मिनिंगफुल पॅरेग्राफ म्हणजे अर्थपूर्ण उतारा बनवण्यासाठी आपल्याला पी क्यू आर एस टी या सेंटेन्सला काय करायचं, योग्य क्रमाने लावायचं. देन आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो आणि नंतर मग आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आपल्याकडे पर्याय आहेत बघा पी क्यू आर एस टी. सुरुवातीला आपण सर्व पर्याय वाचून घ्यायचे आणि त्यानंतर क्रम लावण्याचा प्रयत्न करूया. आता ज्या वाक्याची सुरुवात वन्स ने होत असेल, वन्स अपॉन अ टाइम असेल, तर त्यावेळेला आपल्याला समजून घ्यायचं की पहिलं वाक्य सापडलं आपलं बघा. वन्स अ लेडी हु वॉज सेलिंग फ्रुट्स वॉज क्रॉसिंग श्रीकृष्णाज हाऊस. बघा वन्स एकदा, अ लेडी एक स्त्री काय करत होती, एकदा एक स्त्री, हु वॉज सेलिंग फ्रुट्स जी की काय करत होते, फ्रुट्स सेल करत होती, विकत होती, फळे विकत होती, वॉज क्रॉसिंग श्रीकृष्णाज हाऊस आणि ते विकत असताना तिने श्रीकृष्णाचं घर काय केलं होतं, क्रॉस केलं होतं, ओलांडलं केलं होतं. आता हा झालं, त्या स्त्रीने काय केलं, ती स्त्री काय करत होती, फळे विकत होती आणि ते फळ विकत असताना तिने कृष्णाचं घर क्रॉस केलं. म्हणजे पहिला ऑप्शन सापडला आपला बघा, टी सापडले. दुसरं बघूया आता, ती विकत असताना बघा, ऑन सीइंग दिस म्हणजे फळं विकत असताना द फ्रूट लेडी वॉज कम्प्लीट. नेक्स्ट बघूया, हे नाही येणार, ओके पुढचं बघूया. हा आर आलं. कृष्णा वॉन्टेड टू हॅव सम फ्रुट्स, ही आज द लेडी फॉर फ्रूट बट द लेडी डिमांडेड समथिंग इन रिटर्न. बघा कृष्णा, त्यावेळेला कृष्णाने पाहिलं, कृष्णा वॉन्टेड टू हॅव सम फ्रूट, कृष्णाला काही फळं पाहिजे होती. ही आज द लेडी, त्याने त्या स्त्रीला विचारलं कशासाठी, तर फ्रूट, बट द लेडी डिमांडेड समथिंग इन रिटर्न. कृष्णाने त्या स्त्रीला फळं विचारले की मला फळं हवेत, परंतु त्या स्त्रीने काहीतरी डिमांड केलं म्हणजे मागणी केली, मी तुला फळे देते परंतु या फळांच्या बदल्यात मला काहीतरी हवं आहे. म्हणजे आपलं दुसरं बघा आर सापडलेलं आपल्याला. आता नेक्स्ट बघूया, याच्यानंतर बघूया. असं म्हणल्यानंतर पी आलं बघा. बेबी कृष्णा ग्रॅब्ड अ हँडफुल ऑफ ग्रेन्स अँड रॅन टुवर्ड्स द डोअर बट ऑल द ग्रेन्स फेल इन द वे. म्हणजे पी आपलं आलेलं आहे. तिसरं बघूया त्याचा अर्थ कसा होतो बघू आता. बघा बेबी कृष्णा ग्रॅब्ड हँडफुल ऑफ ग्रेन्स, जो बाळकृष्ण होता, ग्रॅब म्हणजे पकडणे असं म्हणूया, हँडफुल ऑफ ग्रेन्स म्हणजे स्वतःच्या मुठभर त्यांनी काय केले, कृष्णाने काय केलं, धान्य घेतले. अँड रॅन टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने, डोर दरवाजाच्या दिशेने तो पळाला. बट ऑल द ग्रेन्स फेल इन द वे, परंतु जेवढे काही ते धान्य होते ते धान्यापैकी धान्य काय केले होते, फेल इन द वे म्हणजे फॉल म्हणजे पडणे, फेल म्हणजे फिटू झाला त्याच्यात, ते सर्व धान्य काय केले होते, रस्त्यामध्ये पडले. आता पी तिसरा झाला. आता चौथा बघूया. ऑन सीइंग दिस द फ्रूट लेडी वॉज कम्प्लिटली स्मिटन बाय लॉर्ड कृष्णा. आणि हे पाहून जे फळ विकणारी जी स्त्री होती पूर्णपणे ती कशी झाली, लुब्ध झाली. गेव हिम ऑल द फ्रुट्स, आणि तिने काय केले, कृष्णाला सर्व फुले दिले. इन एक्सचेंज फॉर व्हॉट एव्हर वॉज इन हिज हँड्स, आणि त्याच्या हातामध्ये बघा जेवढं काय होतं तेवढं घेऊन त्या स्त्रीने काय केलं, कृष्णाला सर्व फुलं दिले, फळं दिले. म्हणजे इथे आपला पी नंतर यस हा चौथा आला. आणि शेवटचं बघा, सून शी रिअलाइज दॅट हर फ्रूट बास्केट वॉज फुल ऑफ ज्वेल्स अँड गोल्ड. बघा सून नंतर, रिअलाइज म्हणजे जाणीव होणे, नंतर तिला जाणीव झाली की हर फ्रूट बास्केट, तिची जी फळाची बास्केट होती पूर्णपणे ज्वेल म्हणजे अलंकाराने आणि सोन्याने भरलेली होती. हा झाला आपला क्यूचा शेवट. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द फिफ्थ सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट. पाचवं सेंटेन्स रिअरेंजमेंट केल्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आन्सर आहे बघा आपलं पाचवं आपल्याला सापडलेलं होतं एस आर. बघा ओके, आर हा आपला पाचवा सेंटेन्स आहे, फिफ्थ सेंटेन्स. ओके, क्वेश्चन मध्ये काहीतरी रॉंग झालेलं आहे. चला बघूया आता. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 14. बघा डायरेक्शन सेम क्वेश्चन आहे. फर्स्ट सेंटेन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला आता फर्स्ट सेंटेन्स बघा. आता फर्स्ट सेंटेन्स काय सापडला आपल्याला, टी वन्स अ लेडी वॉज सेलिंग फ्रुट्स वॉज क्रॉसिंग श्रीकृष्ण हाऊस. बघा पहिलं सेंटेन्स, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द फर्स्ट सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट. बघा पहिलं सेंटेन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा वन्स अ लेडी वॉज सेलिंग फ्रुट्स वॉज क्रॉसिंग, एकदा एक स्त्री फ्रूट फळे विकत होती कुठे, कृष्णाच्या घरासमोरून. म्हणजे हा आपला पहिला सेंटेन्स झालेला आहे. पहिला सेंटेन्स आहे ते आपण घेऊया. पहिला सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट नंतर काय होणार, तर बघा आन्सर सापडला आपल्याला सी टी, हे आपलं आन्सर आहे. अगोदरच्या याच्यामध्ये क्वेश्चनचं काहीतरी विचारण्यामध्ये चूक झालेली होती, त्यामुळे आपण त्याला नंतर बघूया. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 15. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. बघा एक विधान दिलंय, त्याला एक अंडरलाईन केलं, अधोरेखित केलेलं शब्द आहे. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. आपल्याला असा शब्द शोधायचा जो की सिमिलर असणार आहे. प्रश्न वाचूया. शालिनी रिव्हील्ड हर बेनिफोलंट साइड वेन शी ऑफर्ड टू हेल्प सिंथिया विथ हर होमवर्क. बघा शालिनी रिव्हील म्हणजे उघड करणे एखादी गोष्ट.
शालिनी रिव्हिल्ड हर बेनिव्हलंट साईड. बेनिव्हलंटचा अर्थ होतो दयाळूपणा. तिची जी दयाळूपणाची बाजू होती तिने ती उघड केली वेन जेव्हा शी ऑफर्ड टू हेल्प सिंथिया विथ हर होमवर्क. ज्यावेळेला सिंथिया नावाची तिची जी कोणी मैत्रीण असेल तिला होमवर्क म्हणजे ग्रहपाठ करण्यामध्ये तिने मदत केली, त्यावेळेला तिची दयाळूपणाची बाजू उघड झाली. म्हणजे सर्वांना कळालं की ती काय एक दयाळू मुलगी आहे. तर आपल्याला बेनिव्होलंट या शब्दाला काय मोस्ट सिमिलर समानार्थी शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, सिनॉनिम शोधायचा. पहिला आन्सर बघूया आपण. ऑप्शन ए आहे जनरस. जनरस म्हणजे काय औदार्य, म्हणजे करेक्ट आन्सर आपल्याला जनरस सापडलेलं. तरी आपण खालचे ऑप्शन बघूया. बी म्हणजे सेल्फिश. सेल्फिशचा अर्थ काय होतो तर स्वार्थी होतो. सी म्हणजे क्रुअल. क्रुअलचा म्हणजे दुष्ट वाईट होतो. अनकाइंड. काइंड म्हणजे जर दयाळू असेल तर अनकाइंड म्हणजे काय दयाळू नसणं किंवा निर्दय. म्हणजे करेक्ट आन्सर आपला आहे जनरस. नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 16. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आपल्याला करेक्ट आर्टिकल ए अँड द हे उपपद आपल्याला ऍड करायचं. शी प्लेज द डॅश डॅश द फॉयलिन विथ द ग्रेट एक्सप्रेशन. चला आन्सर सापडला आपल्याला. शी प्लेज द फॉयलिन. एका विशिष्ट घटकाबद्दल माहिती सांगायची असेल तर त्यावेळेला आपण दचा वापर करतो. म्हणून शी प्लेज द फॉयलिन विथ ग्रेट एक्सप्रेशन म्हणजे अत्यंत महत्त्वाचे किंवा अत्यंत गंभीर किंवा अत्यंत चांगले असे हावभाव करून तिने काय केलं व्हायोलिन वाजवलं. म्हणून आपला आन्सर सापडलेलं आहे द. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. बघा आपल्याला दिलेल्या वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच फाइंड आउट करायचं आहे. प्रश्न आहे दे सेड ते म्हणाले वी वर एन्जॉईंग द वेदर. आम्ही हवामानाचा काय आनंद घेत होतो असं ते म्हणाले. ओके. आता याच्यामध्ये बघा दे सेड डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये करायचं. ज्या वेळेला ऐकणारा एखादं कुणीतरी असेल तर सेडचं कन्वर्जन होतं टोल्ड मध्ये. येथे ऐकणारा कुणीही नाही म्हणजे जशाला तसं राहतं. सेडचं सेडच राहतं. आपले आन्सर बघा इथेच आपल्याला आन्सर क्लिक झाले. दे से आले. सेचं काहीच संबंध नाही. हे सुद्धा रॉंग झालं. हे सुद्धा रॉंग. हे सुद्धा रॉंग. करेक्ट आन्सर आपला आन्सर झालं दे सेड दॅट. बघा आणि वी वर एन्जॉईंग द वेदर टेन्स बदलून काय झालं दे हॅड बीन एन्जॉईंग द वेदर. म्हणजे पास्ट कंटिन्युअसचा टेन्स कशामध्ये बदल झाला डायरेक्ट इनडायरेक्ट करताना पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. आपला आन्सर सापडलेला आहे डी. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 18. आउट ऑफ द गिवन ऑप्शन खाली दिलेल्या पर्यायांपैकी चूज द वन विच इज द करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. आपल्याला बघा ऍक्टिव्ह व्हॉइस यामध्ये फाइंड आउट करायचा. इज अ लेटर रिटर्न बाय यू. प्रश्न आहे इज अ लेटर रिटर्न बाय यू. प्रश्न वाचायचा थोडा विचार करायचा. बघा इज नंतर ज्या वेळेला जर फित्री आलेलं असेल तर आपल्याला माहिती आहे की सिंपल प्रेझेंटची रचना आहे. म्हणजे असं आपल्याला फाइंड आउट करायचं आन्सर ज्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंटची रचना असणार आहे. मग या डीड यू राईट डीड वापरलाय सिंपल पास झाला म्हणजे हा रॉंग झाला. इज अ लेटर बिंग प्रेझेंट कंटिन्युअस झाला हा सुद्धा रॉंग झाला. आर यू रायटिंग येथे सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस झाला. प्रश्न आपला काय प्रेझेंट सिंपल प्रेझेंटचं पॅसिव्ह व्हॉइस झालं. म्हणजे करेक्ट आन्सर सापडला आपल्याला डू यू राईट अ लेटर. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 19. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन इडियमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. बघा सेंटेन्स दिले ज्याला आपल्याला अंडरलाईन अधोरेखित केलेली इडियमॅटिक एक्सप्रेशन आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियमॅटिक एक्सप्रेशन. त्या इडियमचा आपल्याला मिनिंग शोधायचा आहे. फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. बघा फ्लॉगिंग अ डेड हॉर्स इन द सेंटेन्स गिवन बिलो. प्रश्न वाचा ही कीप्स ट्राइंग टू गेट इट पब्लिश बट आय थिंक ही इज फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. बघा ही कीप्स ट्राइंग टू गेट इट पब्लिश म्हणजे त्यांनी काय केलं ही ट्राइंग टू गेट इट पब्लिश. पब्लिश म्हणजे काय प्रसिद्ध करण्याचं. त्याने नेहमी काय केलं आपलं जे काही पुस्तक असेल किंवा काहीतरी एखादी गोष्ट असेल त्याच्याकडे ते नेहमी प्रसिद्ध करायचा विचार केला होता. परंतु आय थिंक मला असं वाटतं की ही इज फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. आता डेड म्हणजे काय तर मेलेला असं म्हणूया. हॉर्स म्हणजे काय तर घोडा. आता फ्लॉगचा अर्थ काय होतो बघा आता फ्लॉगिंग अ डेड हॉर्स या वाक्याचा आपण सेंटेन्सनुसार काय अर्थ होतो बघा आता बघा. टू वेस्ट एफर्ट ऑन समथिंग वेन देअर इज नो चान्स ऑफ सक्सेस. बघा इडियमॅटिकचा अर्थ काय झाला टू वेस्ट एफर्ट म्हणजे आपला प्रयत्न काय होणे सर्व प्रयत्न काय होणे वाया जाणे. वेन देअर इज नो चान्स ऑफ सक्सेडिंग. चान्स म्हणजे संधी. सक्सेड म्हणजे यश मिळवण्याची. यश मिळवण्याची अशी कुठलीही संधी नसताना सुद्धा आपण त्याबद्दल प्रयत्न करत राहणे. तर हे होतं आपलं आन्सर. म्हणजे आपलं करेक्ट झालं आन्सर आलेलं बघा ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता क्वेश्चन नंबर 20. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. अपोजिट अँटोनिम विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. क्वेश्चन आहे आपल्याकडे बॉइस्ट्रस. बॉइस्ट्रसचा अर्थ होतो खवळलेला किंवा चिडलेला. आपल्याला अपोजिट शोधायचं आहे. चिडलेल्याच्या विरुद्ध काय शांतताप्रिय. म्हणजे आन्सर सापडला आपल्याला ए. पीसफुल म्हणजे काय शांतताप्रिय. बीचा अर्थ बघूया नॉयसी म्हणजे काय तर गोंगाट गोंधळलेला असं म्हणूया आपण. सी काय लाऊड म्हणजे जोराने असं म्हणूया. डी काय ओव्हर एक्सायटेड म्हणजे अत्यंत आनंदित होणे. तर बॉइस्ट्रसचा अर्थ आपल्याला अँटोनिम काय झाला पीसफुल झाला. तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी
टेट परीक्षेबाबतचा एक इंग्लिश ग्रामर या परीक्षेचा आढावा. याच प्रश्नांचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या लेवलला ईडीएम पाठ करू शकता, अँटोनिम सिनोनिम पाठ करू शकता, आर्टिकल या टॉपिकवर विशेष भर द्या, ॲक्टिव्ह व्हॉईसवरती सुद्धा विशेष भर द्या, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर सुद्धा विशेष भर द्यावा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे जे काही स्टडी ग्रुप असेल ते सुद्धा शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.